डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रपिता घोषित करा अशी मागणी पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना केंद्र सरकारनं राष्ट्रपिता घोषित करावं अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जनमनातील राष्ट्रपिता या पुस्तकाचे लेखक सुशील फडके यांनी पत्रकार परिषदेत केली। सर्वोच्च न्यायालयास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जनमनातील राष्ट्रपिता हे पुस्तकरूपी पत्र पाठवण्यात आलं होतं। तसंच या जाहीर पत्राबाबत सोलापूर इथं अवगतही केलं होतं। आपला देश वाचवण्यासाठी डॉक्टर आंबेडकर यांना राष्ट्रपिता घोषित करणं अत्यंत आवश्यक असल्याचं या पत्रात नमूद केलं आहे। दिनांक 14 एप्रिल 2025 पूर्वी शासनानं याबाबत पुढाकार घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे। या संदर्भात अनेक संस्था संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत। आंदोलने झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सर्वोच्च न्यायालय आणि शासन प्रशासनाची असेल असं यावेळी सांगण्यात आलं। दरम्यान डॉक्टर आंबेडकर यांना राष्ट्रपिता घोषित करण्याच्या मागणीला महाबुद्ध सेवा ट्रस्ट, बोधिसत्व, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूर, वंचित बहुजन आघाडी, रमाई युथ फाउंडेशन, ऑल इंडिया पॅन्थर सेना, मंगळवेढा आदी विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रपिता म्हणून घोषित करावं अशी मागणी सगळ्या संस्था संघटना आणि पक्षांनी सुद्धा या ठिकाणी केलेली आहे। त्या सगळ्या संस्था संघटनांचे अधिकृत पत्र आमच्याकडे पण त्यांनी दिलेले आहेत। ते स्वतः पण मुख्यमंत्री आणि या सगळ्यांपर्यंत ते पोहोचवत आहेत। हा सगळा विषय आता लोकांपर्यंत अधिक मोठ्या प्रमाणात पोहोचून या विषयाची एक जनचळवळ व्हावी, सर्वसामान्यांमध्ये पण हा विषय प्रभावीपणे पोहोचावा आणि लोकांमधून समाजामधून ही मागणी शासनाकडे आणि पर्यायी देशाच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत ही अधिक पोहोचावी यासाठी हा सगळा प्रयत्न त्याच्यामध्ये चालू आहे। या पत्रकार परिषदेस पुस्तकाचे सहलेखक रजनीकांत क्षीरसागर, बापू भास्कर, परमेश्वर हासबे आदी उपस्थित होते।